कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर आपण नवीन चॅप्टर चालू केलेला आहे, जसे की तुम्ही थंबनेल बघितला आणि त्या वरती पण हेडिंग दिलेलं आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन। हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। बरोबर, थांबा, बोलतो की काही मुलं म्हणत असतील सर लेट केला बरं का, एवढा गॅप जर दिला तर काही मुलं जे आहेत ते 100% माझ्यावर डिपेंडंट आहेत सिलेबस साठी, तर त्यांना मी माफी मागतो। कंटिन्युटी ठेवण्याचा मी 100% प्रयत्न करेन आणि इथून पुढे गॅप बिलकुल घेणार नाही। थोडासा जास्त गॅप पडला काही रिझन असल्यामुळे बाकी टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित आपण सिलेबस कंप्लीट करू। तर चला, विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट द ब्युटिफुल चॅप्टर। सर ब्युटिफुल का बरं? कारण पूर्ण फिजिक्स मध्ये या चॅप्टरचा यूज होतो। पूर्ण फिजिक्स मध्ये मोशन आहेच, मग मोशन इन स्ट्रेट लाईन असेल, मोशन इन कर्व्ड पाथ असेल, मोशन इन मग काय म्हणू शकतो वेगवेगळ्या टाईपचे असतील, ठीक आहे। मग त्याबद्दल बोलायचे ना, म्हणून बोललो नाही, सांगतो हळूहळू, कारण सगळे पॉइंट आता सांगितलं तर नंतर काय शिकवणार, तर टेन्शन नका घेऊ। चला स्टार्ट करूया या सुंदर अशा चॅप्टरला। खूप युजफुल चॅप्टर आहे, याच्यावर प्युअर क्वेश्चन 1, 2, 3 येतील किंवा नाही येतील तो विचार करू नका, परंतु हा चॅप्टर बेस मानला जातो। या चॅप्टरवर बाकीचे चॅप्टर्स डिपेंडंट आहेत, जसे की आपण म्हणतो ना, सर्वांना पाठ आहे न्यूटनचा पहिला लॉ। काय म्हणतात न्यूटन की इफ बॉडी इज ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन, ठीक है, इट विल रिमेन इन दैट सेम स्टेट अंटिल एंड अनलेस द एक्सटर्नल फोर्स इज एक्सर्टेड ऑन इट। तर रेस्ट वाला जाऊ द्या हो, रेस्ट वाला तर बोलू आपण, परंतु युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? युनिफॉर्म मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर डायरेक्शनला कॉन्स्टंट स्पीडने आणि प्रॉपर डायरेक्शनला जर मूव्ह करत असेल तर आपण त्याला म्हणतो युनिफॉर्म मोशन। म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर, समजतंय का? म्हणजे तुम्ही मोटरसायकलवर बसले, मोटरसायकलला प्रॉपर ऍक्सेलरेट केलं, 50 किलोमीटर पर आवर तिथं आकडा दिसतोय, पण त्याच कॉन्स्टंट स्पीडने स्ट्रेट रस्त्यावर तुम्ही मूव्ह करताय, म्हणजे तुम्ही युनिफॉर्म मोशन मध्ये आहात। कळतंय का? ठीक आहे, म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये याचा यूज होणार म्हणजे होणार। आता या चॅप्टर मध्ये आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टच्या मोशन बद्दल बोलतो तेव्हा मेजॉरिटी केस मध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो असतो पॉइंट मास। काय असतो बोललो मी? पॉइंट मास बोलले सर। पॉइंट मास म्हणजे काय? त्याला मास आहे हो, काय आहे? मास आहे, पण साईज आपण त्याची निग्लेक्ट केलेली, निग्लेक्ट केली, किंवा आपण असा पार्टिकल बनवला, पार्टिकल ही म्हणू शकता, ए पार्टिकल इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड अलोंग द पॉझिटिव्ह एक्स एक्सिस। मग पार्टिकल कोण आहे? तर पार्टिकल म्हणजेच पॉइंट मास। काय येतो, कोण येतो? तर त्याला मास आहे, परंतु त्याचा साईज आणि स्ट्रक्चर आपण थोडं गुपित ठेवले। का गुपित ठेवले याचं रिझन सांगतो। मला सांगा की आपण बघा कार बघतो, कारचा शेप कसा असतो? एकदम एक प्रॉपर, सुरुवातीला एकदम खालून असा वरती, पुन्हा शेवट असा, जसे की एरोप्लेनचा काय म्हणतो? एरोडायनामिक शेप आहे। का बरं आहे तसा शेप? ठीक आहे, असा चपटा का बरं नाही बनवला? असं जसं ट्रक असतो तसा एरोप्लेन का नाही बनवला? असा बॉक्स एकदम नाही बनवला? का पण नाही बनवला? कारण एरोप्लेनला एकदम फास्ट जायचे, तर एअर रेजिस्टन्स कमीत कमी करण्यासाठी आपण तसा शेप देतो। बरं, मग आपण इथं ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना पण तोच विचार केला की बाकीच्या गोष्टी साईज मुळे, बघा साईज किंवा शेप मुळे ज्या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम करतायत त्यांना लक्ष न देता आपण आपल्या बॉडीचा साईज आणि शेपच वेगळा करून टाकू। जसं की मी म्हणलं की इथं पॉइंट मास, मास आहे पण साईज माहिती नाही, सांगतच नाही, जा असं नाही, ठीक आहे, की आपण त्याची साईज निग्लेक्ट केली, त्याच्याबद्दल विचार करत नाही। का बरं विचार नाही करत? तर साईज मुळे येणारे प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करायचे नाहीये, तो आपल्याला मोशनवर फोकस करायचे। कम्प्लिटली आपला जो लक्ष असायला पाहिजे ते मोशन ऑफ ए पार्टिकल।
ओके सर, समजलं. एवढं सांगितल्यावर समजणारच ना. मग पार्टिकल कोण आहे? असा कार्यकर्ता ज्याला मास आहे पण त्याची साईज किंवा त्याचं स्ट्रक्चर आपण कन्सिडर करत नाही ऍट द टाइम ऑफ कॅल्क्युलेशन. ओके, चला बॉस नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. मग एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे तर त्याचे किती टाईपचे मोशन असू शकतात? जनरली भरपूर असतात, बरोबर आहे. परंतु कधी कधी तर मिक्स कॉम्बिनेशन असतं, कळतंय का? तर रोटेशनल, रोलिंग, ट्रान्सलेशनल, व्हायब्रेशन असे भरपूर टाईपचे असतात. त्यामध्ये कंबाईन पण असतात. त्यामुळे लक्ष द्या इकडे, सर्व पॉइंट क्लिअर करून देतो. तर ट्रान्सलेशनल मोशन किंवा तुम्ही असं म्हणू शकता रोटेशनल मोशन, ROTATIONAN, रोटेशनल मोशन किंवा व्हायब्रेशन. काय म्हणलं मी? व्हायब्रेशन. ठीक आहे, असे भरपूर टाईपचे मोशन असतात. काही काही बॉडीमध्ये तर कंबाईन असतात, जसे की मी किंवा तुम्ही चालत असताना असं चालता का तुम्ही? असं चालता का? असं म्हणजे उडी मारून चालतं का? म्हणजे टोटल बॉडीचा इच अँड एव्हरी पार्टिकल सेम डायरेक्शनला, सेम स्पीडनं किंवा सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स कव्हर करेल असं मूव्ह करता का? म्हणजे असं जाता किंवा असं येता का? नाही नाही, बिलकुल नाही. का बरं नाही असं? कारण असं चालतच नाही आपण नॉर्मली असं कळालं. म्हणजे बघा चलत असताना बघा की असं मोशन एकदम प्रॉपर. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही जर पूर्ण बॉडीला बघितलं ना, इच अँड एव्हरी पार्टिकल वेगवेगळाच आहे. सगळे एकदम नशा केले, सगळे वेगवेगळेच. म्हणजे हाताचे पार्टिकल कधी पुढे जात आहेत तर कधी मागे जात आहेत, कधी पुढे जात आहेत तर कधी मागे जात आहेत. म्हणजे मागच राहत आहेत का? नाही, त्यासोबत पुढे पण मूव्ह करतायत. जसे की पुढे मागे करत 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 पुढे पण चालले. म्हणजे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्प्लिकेटेड आहे थोडं, बरोबर. याच्याबद्दल स्टडी नाहीये. ठीक आहे, सिलेबस मध्ये आपल्यासाठी नाहीये. हा, ऍडव्हान्स साठी मे बी असू शकतं, त्याच्यावर प्रश्न बनवू शकतात. पण आपल्यासाठी म्हणजे जेई, नीट, सीईटी याच्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आपण म्हणलं चला आपल्याला या चॅप्टर मध्ये कोणतं मोशन पाहायचे सांगा बरं. या तिघांपैकी कोणतं तुम्हाला काय वाटतं? सर सिंपल लॉजिक आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणते. ठीक आहे, तो पण असा पॉइंट मास किंवा पार्टिकल घेऊन मोशन इन स्ट्रेट लाईन जातोय. म्हणजे व्हायब्रेशनचा तर विषयच नाही, स्ट्रेट लाईन मध्ये चाललंय. व्हायब्रेशन म्हणजे कसं? असं. रोटेशन म्हणजे कसं? गोल फिरत जाणं. या टाईपचं नाहीच आहे. आपण शिकणार आहोत ट्रान्सलेशनल मोशन. सर हे ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? ये ट्रांसलेशनल क्या है? तर ट्रांसलेशनल आहे एकच सेकंद द्या. ठीक आहे, ट्रांसलेशनल मोशन. ओके फाइन. ट्रांसलेशनल मोशन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल, बरोबर, किंवा एखादी बॉडी आहे समजा. ठीक आहे, सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स जर कव्हर करत असेल तर त्याला आपण ट्रांसलेशनल मोशन म्हणतो. ठीक आहे, किंवा असे म्हणू शकता की द व्हेलॉसिटी ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ अ बॉडी इज कॉन्स्टंट. जसं याच्यामध्ये आणखीन दोन टाईप बनतात. एक बनतो कर्व्हिलिनियर, जे म्हणायचं ते म्हणा तुम्ही. ठीक आहे, किंवा तुम्ही हसूही शकता माझ्यावर. ठीक आहे, इंग्लिशवर रेक्टिलिनियर. सर याच्यात काय डिफरन्स आहे आणि याचा काही वापर आहे का? हो, क्वेश्चन मध्ये सरळ म्हणताय ए पार्टिकल इज मूव्हिंग इन ए रेक्टिलिनियर मोशन असे म्हणू शकतात. ठीक आहे, रेक्टिलिनियर मोशन ऑफ ए पार्टिकल इज रिप्रेझेंटेड बाय ए इक्वेशन, द ब्युटिफुल इक्वेशन. मग तेव्हा काय म्हणणार? रेक्टिलिनियर कोण होतं? तर ट्रान्सलेशनल मोशन, स्ट्रेट लाईन वालाच मोशन. कसं सांगतो बघा, लक्ष असू द्या. समजा इथे एक बॉक्स आहे. ठीक आहे, बॉक्स आहे. आता या बॉक्सच्या 3 पार्टिकलचं मी अनालिसिस करणार आहे. लक्ष असू द्या बरं का. कर्व्हिलिनियर म्हणजे काय? जर पहिला पार्टिकल जर हा पाथ फॉलो करून गेला तर दुसरा पण सेम पाथ फॉलो करायला पाहिजे. फक्त एवढंच आहे की पाथ जे आहेत ते स्ट्रेट लाईन नाहीये. कसे आहेत? कर्व आहे. म्हणजे जर तुम्ही बॉक्सला परत इथं ड्रॉ केलं तर बॉक्सचे 3 पार्टिकल तुम्हाला इथं दिसायला पाहिजे. समजतंय का पाहुणं?
हो सर समजतं. ठीक आहे. आता मग याचा रेक्टिलिनियर म्हणजे काय? कर्वड पाथ आहे. कसा पाथ आहे? कर्वड पाथ आहे. म्हणजे काय म्हणलं आपण? कर्व्हिलिनियर. ठीक आहे. सर्क्युलर मोशन मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. रेक्टिलिनियर म्हणजे काय सर? रेक्टिलिनियर याचा कार्यक्रमच एकदम सुंदर आहे. कसा? इथला पार्टिकल आणि इथला पार्टिकल सेम डायरेक्शन, सेम टाइम मध्ये, सेम डिस्टन्स, ते पण स्ट्रेट लाईन मध्ये कव्हर करतं. त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. जर इथं बॉक्स ड्रॉ केला तर हा झाला आपला सुंदर ब्युटिफुल गॉर्जियस बॉक्स. ठीक आहे. आता बघ विचार करा, हे झालं रेक्टिलिनियर, हे झालं कर्व्हिलिनियर. रेक्टिलिनियर मध्ये पाथ कसा आहे? तर स्ट्रेट लाईन पाथ आहे. ठीक आहे. तुम्ही काही म्हणू शकता, म्हणजे तुम्ही इथं लिहा असं की सेम टाइम मध्ये, बघा लक्षात द्या, सेम डिस्टन्स कव्हर करणे याला आपण म्हणत असतो ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे. किंवा असे म्हणू शकता द वेलॉसिटी ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल इज कॉन्स्टंट ऍट द टाइम ऑफ मोशन. जसे की इथं तिन्ही पार्टिकलची वेलॉसिटी ह्याच डायरेक्शनला होती. ठीक आहे. थोडं पुढे आलो, इथं आलो तर तिन्ही पार्टिकलच्या वेलॉसिटीची डायरेक्शन सेम याच साइडला होती. ठीक आहे. हे झालं हो बॉडीचा ईच अँड एव्हरी पार्टिकल सेम डायरेक्शनला सेम स्पीडने मूव्ह करत असेल तर त्याला ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. तुम्ही म्हणताल की सर एक छोटासा प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? सर असं वाटतंय की आपण जेव्हा स्पीड किंवा जेव्हा वेलॉसिटी किंवा डिस्टन्स हे शब्द बोलताना तेव्हा कधी कधी मला आठवतच नाही किंवा मला कळतच नाही की स्पीड कोण आहे, वेलॉसिटी कोण आहे. तेच शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये, तेच अनालिसिस आपल्याला करायचं आहे. तर चला पॉज करा, घ्या लिहून. एकदम छान क्वालिटी, आपण एकदम छान क्वालिटी आणि एकदम शॉर्ट मध्ये डिस्कस केल्यासारखं करणार आहोत. अनालिसिस तर डिटेल मध्येच आहे हो, फक्त तुम्हाला म्हणायचं शॉर्ट मध्ये करतोय म्हणजे तुम्हाला वाटेल की हा फिजिक्स हा विषय आम्हाला कमी वेळामध्ये शिकवून होईल. तसं नसतंय बरं का. ठीक आहे. हार्डवर्क करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी जर 10 तास लागत असतील तर 10 तास लागतात, कमी नाही लागत बाळ. ठीक आहे. तुम्ही म्हणले की नाही हे काम मी लवकर करतो, त्याला करण्यासाठी जर 10 तास लागत असतील तर 10च लागणार. तुला काय, मला काय, कोणालाही. ठीक आहे. त्यामुळं एखादी गोष्ट अचीव करायची आहे तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल. सब्जेक्ट तुम्हाला सोपा करून घ्यायचे, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. समजतंय का? अवसर. चला मग आता जाऊ पुढच्या पॉइंट कडे. सर पुढचा पॉइंट काय? तर रेस्ट अँड मोशन. ठीक आहे सर. रेस्ट ऑर मोशन असं का लिहिलं? बोलताना अँड बोलले आणि ऑर लिहिलं. रेस्ट, एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे आणि एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. हे कोण ठरवेल? तर बघणारा, ऑब्झर्वर ठरवतो. ठीक आहे. हे ऑब्झर्वर ठरवतो. तुम्ही म्हणताल कस काय? याचं एकदम सिंपल एक्सप्लेनेशन आहे. समजा एखादी गाडी आहे, त्या गाडीमध्ये एक बॉक्स आहे आणि इथं त्याच गाडीमध्ये एक माणूस थांबलेला आहे. ठीक आहे. ती गाडी मूव्ह करते, ती गाडी जी आहे ठीक आहे तर मूव्ह करते, तिचे हे चाकं. हा पूर्ण कार्यक्रम एक कार्यकर्ता रोडवर थांबून बघतोय. ठीक आहे. रोडवर थांबलेला आहे. तर सर याचा अर्थ काय होतो? ठीक आहे. याचा अर्थ असा होतो की हा रेस्टवर आहे आणि ही पूर्ण गाडी कशी आहे? मोशन मध्ये आहे, चालली आहे गाडी, मूव्ह करते. मग आता प्रश्न काय येतो की जर दोघांनी, जो ग्राउंडवर आहे त्यांनी आणि जो बस मध्ये आहे त्यांनी, दोघांनी जर या बॉक्सला बघितलं तर काय होईल? ही बस पुढे मूव्ह करते पर्टिक्युलर डायरेक्शनला. तर ग्राउंडवर थांबलेला माणूस काय बोलेल? त्या बस सोबत तो बॉक्स जात आहे किंवा त्या कार्ट सोबत तो बॉक्स जात आहे. ठीक आहे. या माणसाला विचारलं तर हा काय म्हणेल? बॉक्स इज ऍट रेस्ट. हा म्हणेल बॉक्स इज इन मोशन. बापरे, एकाच टाइमला दोन दोन वेगवेगळे आन्सर असू शकतात. आता मला सांगा, जर मी इथून चालत चालते, तुम्ही काय म्हणसाल? अरे रे रे सर गेले या साईडला. कोण्या साईडला? राईट साईडला. पण मी काय म्हणेल तुमच्याकडे बघून? अरे मी नाही बरं का, तुम्ही लेफ्ट साईडला गेले, तुम्ही या साईडला गेले. कळतंय का? म्हणजे हे
बघणारा कोण आहे यावर डिपेंड करतं. तुम्ही म्हणता सर आम्ही तर रेस्टवरच होतो, मग तुम्ही कसं काय म्हणले की राईटला? सांगा, आपण जेव्हा लहानपणी हे गाणं ऐकायचो, कोणतं? चला मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया. झाड पळत होते का? नाही. तुम्ही मूव्ह करत होते, तुम्ही एका पर्टिक्युलर डायरेक्शनला जात होते आणि तुम्ही झाडांकडे बघून म्हणत होते की झाड मागे चालली. ठीक आहे, म्हणजे बघणारा कोण आहे, ऑब्झर्वर कोण आहे याच्यावर डिपेंड करतं की ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन. सर एक प्रश्न विचारू का? विचार राजा विचार की सर तो जो बस मधला माणूस बॉक्सला बघत होता तर त्याला ते रेस्टवर का वाटलं? कारण दोघं सेम व्हेलॉसिटीने जर जात असतील, सेम व्हेलॉसिटीने जात असतील तर सेम व्हेलॉसिटीने, तर याने याला बघितलं किंवा याने याला बघितलं तर दोघांना असं वाटेल की दोघं रेस्टवर आहेत. जसं की बघा आता एकदम सिंपल, मला सांगा मी बोर्डकडे बघितलं किंवा बोर्डने माझ्याकडे बघितलं का? हा, तर आम्ही दोघं एकमेकाला काय म्हणणार? रेस्टवर येत. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर खरंच रेस्टवर येतो? नाही, अर्थ रोटेट करते, अर्थ सोबत आपण फिरतोय. मग मी ज्या स्पीडनं अर्थ सोबत फिरत आहे त्याच स्पीडनं हा फिरत आहे. म्हणून आम्हा दोघांना वाटतं की आपण दोघंही रेस्टवर आहोत. याचा खरा गेम, याचं खरं लॉजिक आपल्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये शिकायला भेटेल. तर चला जाऊया नेक्स्ट पॉइंट कडे. सर तुम्ही सांगितलं की पॉइंट मास, पॉइंट ऑब्जेक्ट, पार्टिकल काय असतं. त्यानंतर तुम्ही सांगितलं या चॅप्टर मध्ये आपण ट्रान्सलेशनल मोशन शिकणार आहोत. त्यामध्ये दोन टाइप, कर्व्हिलिनियर, रेक्टिलिनियर. मग त्यानंतर पुढे काय? तर आता जाऊ आपण पाथ या शब्दाकडे. कोणाकडे? पाथ, किंवा आपण याला म्हणत असतो ट्रॅजेक्टरी. काय म्हणत असतो? ट्रॅजेक्टरी. ओके, what is mean by trajectory? The path followed by a particle. एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट ने जो पाथ फॉलो केला त्याला आपण ट्रॅजेक्टरी म्हणतो. जसे की पेनचं टोक म्हणजे पार्टिकल आहे, तो हा रस्ता फॉलो करत 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 चालला. दिस इज व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रॅजेक्टरी. ही आहे ट्रॅजेक्टरी. कोणाची? या पेनच्या टोकाची. किंवा तुम्ही बघत असाल किंवा कधी कधी आपण जर आकाशात बघितलं तर एक असं एक स्मोकची एक लाईन बनलेली असते आणि सर्वात समोर बघितलं तर कोण असतो? तर प्लेन असतं. किंवा आता जनरली आपल्याकडे फायटर जेट वगैरे नाही दिसत, पण तो प्लेन असतं. काही ठिकाणी दिसतात पण. तर मग प्लेन असतं तर तो त्याचा स्मोक असं एक लाईन पाथ बनलेला असतो. त्यालाच ट्रॅजेक्टरी म्हणतात. काय म्हणतात त्याला? ट्रॅजेक्टरी. मग आता तुम्ही म्हणसाल की सर याला थोडं सिम्प्लिफाईड वे मध्ये सांगता का? सांगतो ना राजा, काहीच अडचण नाही. आपण जेव्हा पण स्टडी करू तेव्हा कुठल्याही पॉइंटवर डिटेल मध्ये डिस्कशन केल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही. म्हणजे काय, तुम्हाला एकदम छान प्रकारे समजावून सांगतो, क्वेश्चन घेऊन समजावून सांगतो. इथं दाखवेन मी क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. ट्रॅजेक्टरी किंवा पाथ फॉलोड बाय अ चार्जड पार्टिकल, ज्या रस्त्याने तो काय करतोय? मूव्ह करतोय, तो पाथ बघतोय आपण. काय म्हणले क्वेश्चन मध्ये? ए पार्टिकल मूव्स इन एक्स वाय प्लेन अकॉर्डिंग टू द स्कीम. ओके, क्वेश्चन घेतला डायरेक्ट. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू -8 साइन काय काय पुढे बोला पाय टी. ओके, नंतर नेक्स्ट काय दिले? y इज इक्वल टू -2 cos स्क्वेअर पाय टी. ठीक आहे सर, समजला सर. ठीक आहे, हे दोन, एक ऑब्जेक्ट आहे तो एक्स वाय प्लेन वर मूव्ह करतोय. प्लेन म्हणजे कळतं ना तुम्हाला? हा, व्हेरी गुड. कुठल्याही दोन ऍक्सिसला मिळून प्लेन बनतो. मग तो पार्टिकल जो आहे तो मूव्ह करतोय. म्हणजे हे जे इक्वेशन दिलं याचा अर्थ काय होतो? एक्स इज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके, y च्या इक्वेशन मध्ये पण टाइम आहे, तर y इज अ फंक्शन ऑफ टाइम. सर हे फंक्शन ऑफ टाइम म्हणजे काय? की y आणि x हे टाइम वर डिपेंड करणारे कार्य करते. मग आपल्याला काय करायचे? तर ट्रॅजेक्टरी, पाथ फॉलोड बाय ऑब्जेक्ट याचे इक्वेशन बनवायचे. पुढे रीड करू. फाइंड द इक्वेशन ऑफ पाथ ऑफ अ पार्टिकल, शो द पाथ ऑन ग्राफ. ग्राफ पण दाखवा म्हणते. ठीक आहे. मग आता बघा काय करायचं.
एक्स टाइमवर डिपेंडंट आहे, वाय टाइमवर डिपेंडंट आहे. अशा केस मध्ये काय करायचे आपल्याला, तर एक इक्वेशन बनवायचे. इक्वेशन कसं की त्या पार्टिकलचं एक्स वाय प्लेनवरचं मोशन रिप्रेझेंट केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सर काय करावं लागेल बघा, इकडे ऑब्झर्व करा. एक्स वाय ऍक्सिस वर कोण असणार, एक्स आणि वायच राहणार. मग तिथं टाइमचं काही काम आहे का, नाही. मग या इक्वेशन मधून मला टाइम काढून टाकायचा आहे. काय काढून टाकायचं आहे, टाइम काढून टाकायचं आहे. कसं करणार बरं, लक्षात असू द्या. मला सांगा, इथं मी या -8 ला या साईडला पाठवलं तर sin पाय t इज इक्वल टू काय भेटेल, -x/8. सर ह्यावरून काय भेटेल, सर भेटेल थांब थोडं थांब. इथं ये y इज इक्वल टू -2. इथं cos स्क्वेअर आहे, याला मी 1 - sin² पाय t असं लिहू शकतो का नाही सांग. हो सर लिहू शकता ना सर. मग sin स्क्वेअरचं इक्वेशन sin -x/8 इथं ठेवलं तर y इज इक्वल टू काय बनेल, -2 ब्रॅकेट मध्ये 1 - sin² याचा स्क्वेअर केला तर x² बाय 64 असेल. ते म्हणतात थोडं मॉडिफाय करायचं, करून आलाय काहीच प्रॉब्लेम नाही. -2 मध्ये मल्टिप्लाय केलं तर y इज इक्वल टू इक्वेशन काय बनेल बघा, -2 याला मल्टिप्लाय केलं तर -2 जसं असतं आणि इथं परत मायनस काय बनेल, प्लस. म्हणजे राहील काय, x² बाय 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे खाली भेटेल आपल्याला 32 - 2. अशा प्रकारे आपल्याला एक सुंदर असे इक्वेशन भेटेल. ठीक, आता बघितलं तुम्ही इक्वेशन मध्ये तर y आणि x चं रिलेशन, इथं टाइम आता कुठंच नाही. मग आता डायरेक्ट x च्या व्हॅल्यू y च्या व्हॅल्यू पुट करत गेलं की तुम्हाला एक सुंदर असा ग्राफ भेटेल. ती म्हणजे कसा ग्राफ भेटेल, लक्षात द्या. y आणि x चं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल तर आहे, पण ते स्क्वेअर मध्ये y इज प्रोपोर्शनल टू x² आहे. मग ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन येईल का, नाही, कर्व्ड पाथ येतो. काय येतो, कर्व्ड पाथ. आता तुम्ही जर व्हॅल्यू पुट करत जर सॉल्व्ह केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल x इज इक्वल टू 0 घेतलं, काय घेतलं, x इज इक्वल टू 0 तर y इज इक्वल टू काय येणार, तर y इज इक्वल टू येणार बघा, x 0 झालं तर y इज इक्वल टू येणार -2. म्हणजे तुम्ही जर ग्राफ प्लॉट केला, काय प्लॉट केला, ग्राफ प्लॉट केला असा तर x ची व्हॅल्यू 0, अरे बोला x ची व्हॅल्यू 0 कुठे असते, y ऍक्सिस वर. तर आपल्या ग्राफचा हा वाला पॉइंट भेटेल बघा, सर्वात बॉटम वाला. ठीक आहे, इथून पुढे जर तुम्ही व्हॅल्यू x ची वाढवत गेले तर हळूहळू हे ग्राफ असा बनेल आणि या साईडला पण ग्राफ असा बनेल. ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. असा पॉइंट जिथं की y ची व्हॅल्यू 0 बनेल, कोणाची, y ची व्हॅल्यू 0 ठेवा, सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर भेटून जातं. म्हणजे असं नाही, म्हणजे हा क्वेश्चन आपण यासाठी नाही बनवलेला बरं का की तुम्हाला ग्राफ शिकू, ग्राफची गरजच नाही. म्हणा की ग्राफ नाहीच करणार आम्ही. हा ठीक आहे, आम्हाला फक्त इक्वेशन बनवायचं होतं, संपला विषय. ग्राफ तर आपण पुढे शिकणार आहोत खूप सारं, टेन्शन नका घेऊ. मग आपण म्हणलं की ट्रॅजेक्टरी जो पाथ आहे त्याचं इक्वेशन काय, तर हे सुंदर असं इक्वेशन. असंच एक क्वेश्चन आणखीन घेतो, म्हणजे तुमच्या डोक्यामधून टेन्शन निघून जाईल की कधी जर ट्रॅजेक्टरी पाथ याच्यावर जर प्रश्न विचारला तर कसं सॉल्व्ह करायचं. तसं तसं तुम्ही आयडिया दिली, काय दिली सांग बरं. मी आयडिया दिली, काय दिली सांग बरं. सर सांगतो, थांबा, सांगतो मी तुम्हाला एक आयडिया देऊ का बरोबर. राजांनो, छोटे बहीण भाऊ आहात म्हणून तुम्हाला एक आयडिया देतो. कधीही तुमचा अभ्यास झालाय किंवा नाही कसं ओळखायचं, एखादा कॉन्सेप्ट रीड करा, काय करा, रीड करा, त्याला अनालिसिस करा. ठीक आहे, बघा शिकवत एक कन्सेप्ट सांगतोय, मग आयडिया सांगतोय, रीड करा, अनालिसिस करा, तुम्हाला वाटलं की हा समजलं. ठीक आहे, तर 1-2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. ठीक आहे, न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. हे झालं, ओके सर, असं तर आम्ही जनरली करतोच, बरोबर, व्हेरी गुड. मग असं झाल्यानंतर घरी बसल्यावरच सांगतो बरं का लॉजिक, झाल्यानंतर उठा, नोटबुक बंद करा, मिरर समोर जा. मिरर असतोच, सगळ्यांच्या घरी मिरर असतो, छोटा मोठा मिरर असतो, त्याच्या समोर थांबा आणि सेम एक्सप्लेन करा. तुम्हाला सांगतो द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन
बेस्ट मेथड कुठल्याही एक्झामला प्रिपेअर करताय ना, तुम्हाला सांगतो चॅलेंज देऊन सांगतो, जर या प्रोसेस नंतर तुम्ही जर फिजिक्सला घाबरले तर तुम्ही जेव्हा एक्सप्लेन करसाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की यार हा पॉइंट काय तो पॉइंट काय, मग तुम्ही परत जाऊन रीड करणार, परत स्ट्रॉंग बनेल. मी तुम्हाला सांगतोय करून बघा. सेम अनालिसिस आम्ही करतो, ठीक आहे, सेम अनालिसिस फॅकल्टी करतात. त्यामुळे तुम्ही हा विचार नका करू की ही मेथड करेक्ट आहे का चुकीची. माझ्याकडे बघा, मी सेम मेथडनं जातो, बाकी जाऊ द्या फॅकल्टी जाऊ, मी सेम मेथडनं जातो. एखादा कन्सेप्ट जर आपल्याला अभ्यास करायचे, स्ट्रॉंग बनवायचे, तर द बेस्ट मेथड मिररला बघा आणि शिकवा, स्वतःला शिकवा. जर स्वतःला तुम्ही शिकवू शकले तर तुम्ही कोणालाही शिकवू शकता. बरोबर, तो कन्सेप्ट असा उकळून तुम्ही पिऊन टाकला असं समजून घ्या. चला तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिसेल बघा, ट्रॅजेक्टरी पाथ फॉलोड बाय ए चार्ज पार्टिकल, त्याचे इक्वेशन बनवतोय. सर इथं म्हणतंय ए पार्टिकल मूव्स इन एक्स वाय प्लेन. सर एक्स वाय का घेतात, थोडं सिंपल राहून एक्स वाय झेड घेतलं की मग कार्यक्रम संपला. ठीक आहे, एक्स वायच घेतात जनरली. काय आलं बघा इथं 2 sin 3t. सॉरी मी रीड केलं नाही कंप्लीट. काय म्हणते, ए पार्टिकल मूव्स इन एक्स वाय प्लेन सच दॅट इट्स पोझिशन वेक्टर व्हॅरीज विथ टाइम. बर, पोझिशन वेक्टर बद्दल काहीतरी बोलले बरं का. ओके सर, काही अडचण नाही. तर पोझिशन वेक्टर काय असतो ते तुम्हाला सांगतो, टेन्शन नका. 2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos 3t ओके जे कॅप असे इक्वेशन जे पोझिशन वेक्टरचं. फाइंड द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. तुम्ही बघा इथं, ठीक आहे, लक्षपूर्वक बघा. हा कोण आहे, पोझिशन वेक्टरचा एक्स कंपोनेंट किंवा तुम्ही त्याला एक्स कोऑर्डिनेट म्हणू शकता. मग याला मी लिहिलं एक्स रे बाबा, तू एक्स 2 sin 3t. ओके, मग साइन ची व्हॅल्यू भेटू शकते x/2, काही अडचण नाही. नंतर ये हा कोणता कंपोनेंट आहे, y कंपोनेंट किंवा y कोऑर्डिनेट. तर y इज इक्वल टू काय येणार, 2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos 3t. ओके, व्हेरी गुड. इथं थोडंसं मॉडिफिकेशन करतो. तुम्ही म्हणताल की सर तुम्ही काय मॉडिफिकेशन करताय. मी काय करतोय, टाइमला इक्वेशन मधून उडवायचा प्रयत्न करतोय. टाइम दिसला नाही पाहिजे इथं. बरं ठीक आहे, मग काय करचाल सर, तर sin 3t इज इक्वल टू काय बनेल, x/2. ठीक आहे, म्हणजे जिथं कुठे साइन दिसेल तिथं x/2 ठेवून देणार आता मी. ठीक आहे, म्हणजे हा 3t म्हणजे टाइमचा मॅटरच फिनिश होणार नाहीच इकडे साइन. मग कॉसला साइनच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का. याच्या आधीचं क्वेश्चन सोपं होतं माय. त्याच्यामध्ये काय होतं, कॉस स्क्वेअर होतं, मग त्याला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिलं, ठेवलं, संपलं. पण इथं तसं नाहीये. हा या साइडला y/2. ओके, तिकडे कोण राहिलं, 1 मायनस कॉस 3t. मग cos 3t ला या साइडला बोलू, जेणेकरून तो मायनसचा काय बनेल, प्लस बनेल. cos 3t इज इक्वल टू पलीकडच्या साइडला कोण होतं, तर y/2 होतं. ठीक आहे, नाही बघा हा 2 इकडे आला, डिटेल मध्ये लिहितो, डोक्याला ताण नको. नंतर पुन्हा तुम्ही म्हणता सर तुम्ही शॉर्टकट मध्ये चालले, आमचे इंडिकेटर लागायले. ठीक आहे, cos 3t, cos ला इकडे बोलवा, y/2 ला पलीकडे बोलवा, तर आपले इक्वेशन फायनल काय बनेल, तर cos 3t इज इक्वल टू 1 मायनस y/2. सर हे साइनचं इक्वेशन भेटलं, ते कॉसचं पुढं. अरे राजा तुला एक कंडिशन माहित आहे का, सर माहित आहे सर, साइन कॉस माहित आहे सर. आठवू द्या सर फॉर्म्युला. हा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थीटा लिहू द्या आधी मला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर म्हणजे x²/2 प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे 1 मायनस y/2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे भेटले इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. काय भेटलं, इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. सुंदर होता क्वेश्चन, टफ नव्हता, परंतु काहीतरी छान प्रकारे शिकायला भेटलं. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीवर आपल्याला प्रश्न पडतो का, तर जनरली
जनरली मी बघितलं तर अवॉइड करतात. खूप काही आहे या चॅप्टर मध्ये विचारण्यासारखं, खूप काही आहे, परंतु मग ते इथं टाइम वेस्ट करत बसणार नाही. खूप काही चांगल्या गोष्टी विचारू शकतो आपण. ठीक आहे, चला पुढे कुठं जायचं आता तर चॅप्टरचा मेन पॉइंटला हात लावायचे आपल्याला. सर कोणता मेन पॉइंट? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. हे तर पाथ वाले कंडिशन झाली. याच्या नंतर पुन्हा ग्राफच्या वेळेस आपल्याला थोडासा संबंध येतो, है ना? लक्ष असू द्या. आता जो आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके सर, हे तर तुम्ही वेक्टर मध्ये पण सांगितलेलं आहे, परंतु डबल सांगतो. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय? ठीक आहे, समजा मी म्हणलं की हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे एक्स ऍक्सिस. ठीक आहे, वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस समजलं तुम्हाला? मग एक पार्टिकल या ठिकाणी होता, पी त्याची लोकेशन. काय? पी त्याची लोकेशन. हा झाला त्याचा पोझिशन वेक्टर. टू रिप्रेझेंट द लोकेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन इज कॉल्ड एज पोझिशन वेक्टर. तो इथून असा पाथ फॉलो करत 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 इथं आला. ठीक आहे, बापरे. ठीक आहे, याला ट्रॅजेक्टरी म्हणतात. द पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट इज ट्रॅजेक्टरी. ही झाली त्याची नवीन पोझिशन, ज्याला की मी म्हणलं R2 बार. R1 बार इज द फर्स्ट पोझिशन, R2 बार इज द फायनल पोझिशन. म्हणजे तो तिथून इथे आला. द पाथ फॉलोड बाय ए particle, the actual path followed by a particle is called as a distance. ठीक है, the shortest distance किंवा the shortest path between initial and final position. परत एकदा सांगतो, the shortest path between initial and final position is called as displacement. is called as a displacement. वेक्टर मध्ये खूप छान क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. मग या डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते. हो, काय असते? याला डायरेक्शन असते. ठीक आहे, मग हा झाला डिस्प्लेसमेंट. जनरली याला एक्स बार न डिनोट करतात. बघा ट्रँगल लॉ नुसार जाऊ. पहिला वेक्टर जिथं संपला तिथं दुसरा वेक्टर चालू झाला. म्हणजे याचा अर्थ काय आला? एक्स बार प्लस R1 बार इज इक्वल टू हा तिसरा वेक्टर अपोजिट ऑर्डर मध्ये आहे, तर तो त्यांचा रिझल्टंट असेल. बरं का, काय असेल त्यांचा रिझल्टंट? R1 बार हेड टेल. इथं बघा, हेड टू हेड, टेल टू टेल. म्हणजे याचा अर्थ R2 बार इज अ रिझल्टंट कोणाचा? एक्स बार प्लस R1 बारचा. मग R1 बारला पलीकडे पाठवलं तो R2 आहे. ठीक आहे, तर एक्स बार इज इक्वल टू काय आलं? तर R2 बार मायनस R1 बार. मग डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो? चेंज इन पोझिशन वेक्टर. चेंज इन पोझिशन वेक्टर. ओके, फाइन. चेंज इन पोझिशन वेक्टर. मग डिस्टन्सला काय म्हणतो? द ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेला जो ऍक्च्युअल पाथ आहे, म्हणजे हा झिक 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 झिक, याला आपण म्हणत असतो ऍक्च्युअल पाथ. आणि शॉर्टेस्ट पाथ म्हणजे डिस्प्लेसमेंट. समजतंय? हा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला त्या दोन लोकेशनच्या मधला मिनिमम डिस्टन्स सांगतं आणि डायरेक्शन पण सांगतं. म्हणत असेल पी वाला पॉइंट तिथून म्हणत असेल क्यू तिकडे बरं का, क्यू तिकडे बरं का, असं सांगेल का? नाही तर मग बघा असं सांगेल का? आधी इकडे जा, पुन्हा इकडे जा, पुन्हा इकडे जा, वर जा, खाली या, पुन्हा इकडे क्यू आहे, असं नाही म्हणणार. असं म्हणेल तिकडे आहे. समजतंय का? ठीक आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं लॉजिक लागलेलं असेल तर आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊ. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटवर स्टडी करायचं बरं का. असं नाही की झालं हे झालं, असं नाही. तर ही एक तुम्हाला स्टँडर्ड टेक्निकल भाषा मध्ये याला आपण कसं अनालिसिस करतो ते तुम्हाला समजावून सांगितलं. मग आता ह्या दोघांबद्दल खूप जास्त छान प्रकारे आपण डिस्कशन करू. लक्ष असू द्या, चेंज इन पोझिशन वेक्टर म्हणजे डिस्प्लेसमेंट. द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट म्हणजे डिस्टन्स. ओके सर,
सर काय सांगणार होते तुम्ही आम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल? बघा, जर समजा एखादा ऑब्जेक्टचं मोशन जे आहे ते असेल समजा मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे कसं सर? समजा ऑब्जेक्ट इथे स्ट्रेट लाईन म्हणजे आडवीच असावी, उभीच असावी असं नाही ना, ठीक आहे, अशी या साईडला असू शकते. मग आपण म्हणलं ऑब्जेक्ट समजा इथून निघाला सरळ असं, ठीक आहे, या ठिकाणी त्याला जायचे, बिलकुल इकडे तिकडे गेला नाही, सर इथून निघाला बघा, ठीक आहे, इथे येऊन थांबला. ओके सर, समजलं सर, अनालिसिस समजलं सर, ठीक आहे. हा कोण आहे? हा आहे सर ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. काय म्हणलं मी? ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट, ज्याला की आपण काय म्हणतो सर? आपण त्याला म्हणतो डिस्टन्स. ओके फाइन, व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट, द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन P and Q काय आहे? सर सेमच आहे सर, सेमच आहे सर, काहीच बदल नाही. मग अरे मग यालाच डिस्प्लेसमेंट म्हणायचं का काय? हो सर, हो सर, हो, यालाच डिस्प्लेसमेंट म्हणायचं काय? यस. जेव्हा मोशन इन स्ट्रेट लाईन असतं तेव्हा डिस्टन्स इज इक्वल टू आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो. ठीक आहे, पण सर एक प्रश्न आहे हो, हा डिस्प्लेसमेंट वेक्टर डिस्टन्स स्केलर, मग आपण असं म्हणणार का? नाही नाही नाही, मग इथं तू मॉड दे टाकून, काय दे टाकून? मॉड. म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट is same as that of distance when the particle is moving in a straight line path, motion in straight line. Okay, असं पॉसिबल होत आपल्या लाईफ मध्ये, तर असं भरपूर वेळेस, ठीक आहे, आपल्या लाईफ मध्ये काय म्हणलं मी, असं भरपूर वेळेस होतं. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना आपण एकदम स्ट्रेट जात असतो, स्ट्रेट, ठीक आहे, तर तेच शॉर्ट वाला, जनरली शॉर्ट वाला. आता तुम्ही म्हणाल की सर मग आपण एका सिटीतून दुसऱ्या सिटी मध्ये जेव्हा जातो तर तेव्हा आपण कोणत्या कन्सेप्टचा वापर करतो? डिस्टन्स का डिस्प्लेसमेंट? डिस्टन्सचा, कारण आपण जसा रस्ता आहे तसं जाणार. डिस्प्लेसमेंट काय सांगतं? सरळ जायचे. मग तुम्ही लोकांच्या शेतातून ऊसातून जाणार का काय? नाही, बिलकुल नाही, ठीक आहे. आपल्याला जसा गव्हर्नमेंटने रस्ता दिलाय आपण तसंच जातो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण डिस्टन्स या कन्सेप्ट नुसार एका सिटी मधून दुसऱ्या सिटी मध्ये जातो. किंवा तुम्ही जर बोर्डवरती लिहिलं असेल की लातूर 150 किलोमीटर, पुणे 500 किलोमीटर, नांदेड 1000 किलोमीटर, तर याचा अर्थ काय होतो की ते डिस्टन्स आहे. ग्रीन बोर्डवरती व्हाईट कलर मध्ये लिहिलेलं असतं ते असतं डिस्टन्स. बरं सर, आता नेक्स्ट एक पॉइंट घेतो. कोणतं? तर एक पार्टिकल आहे, तो सर्क्युलर मोशन करत आहे. काय करत आहे? सर्क्युलर मोशन. ओके फाइन, काही अडचण नाही. हे घेतलं सर्क्युलर मोशन. हा झाला त्याचा सेंटर. सर्कल थोडा विचित्र आला असेल, माफ करा, छोटा भाऊ समजला मला, ठीक आहे. पार्टिकल या ठिकाणी होता, या ठिकाणावरून तो निघाला, ठीक आहे, पीच म्हणतो, नको टेन्शन द्यायला तुम्हाला, पी, आणि तो इथं आला. सर समजलं सर, ठीक आहे. ही त्याची फर्स्ट लोकेशन किंवा पोझिशन, फर्स्ट पोझिशन वेक्टर r1 बार, दुसरा पोझिशन वेक्टर r2 बार. हा पण रेडियसच आहे, हा पण रेडियस आहे, लेंथ सेम आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो द मॉड ऑफ r1 बार इज इक्वल टू मॉड ऑफ r2 बार इज इक्वल टू r. का बरं? कारण ही कोण आहे? रेडियस आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आपण एक प्रश्न विचारला की हा किती अँगल कव्हर केलाय? ते बोलले थीटा. आपण म्हणलं चालतंय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सर्वात पहिलं मी जातो डिस्टन्स कडे. आठवा, ठीक आहे. कधी ना कधी काही ना काहीतरी मी तुम्हाला आर्क लेंथ असा कन्सेप्ट शिकवला असेल. सर आठवू द्या, फॉर्म्युला आठवते थोडा. एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. हो सर, तुम्ही शिकवलं होतं, ठीक आहे. एस म्हणजे कोण? द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट, कर्व्ड पाथ. याला आपण म्हणत असतो, हे जे डिस्टन्स आहे ना, याला आपण म्हणत असतो आर्क लेंथ.
ठीक आहे. आर कोण रेडियस, थीटा कोण अँगल. मग सर डिस्प्लेसमेंट कोण आहे? द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर असल्यामुळे आपल्याला त्याची डायरेक्शन दाखवावी लागते. सांगा पी कडून पार्टिकल क्यू कडे गेला का क्यू कडून पी कडे आला? सर एकदम सिंपल लॉजिक आहे. तुम्ही बोलले होते की पार्टिकल आधी इथं होता, त्याचा पोझिशन वेक्टर इनिशियल, हा फायनल पोझिशन वेक्टर म्हणजे इथून तिथं गेला. तर मग ही जी लाईन आहे ही रिप्रेझेंट करते डिस्प्लेसमेंटला. सर तुम्ही बोलले होते की डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे काय? तर एक्स बार इज इक्वल टू फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. ठीक आहे सर. मग या मेथडनं जाऊ ना, त्यानंच जाणार आहे मी. अंडर रूट मध्ये सबट्रॅक्शन आहे. तर r2 चा स्क्वेअर, r2 ची व्हॅल्यू किती आहे? r स्क्वेअर, r1 चा स्क्वेअर r स्क्वेअर मायनस 2 r1 इंटू r2 स्क्वेअर इंटू कॉस थीटा. सर तो अँगल कोणाच्या मधला आहे? सर r1 बार आणि r2 बार. तुम्हाला माहित आहे सबट्रॅक्शन आठवा वेक्टर मध्ये a बार प्लस b बार करताना जो फॉर्म्युला होता अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा, तो जो थीटा होता a बार आणि b बार मधला होता. ठीक आहे. पण सर इथं सबट्रॅक्शन आहे, मग तेच सांगतोय a बार मायनस b बार करत असताना तुम्ही अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos थीटा, तो जो थीटा असतो तो a बार आणि b बार मधलाच असतो. सर त्यामधल्या मायनस मुळे काही फरक पडत नाही का? बिलकुल फरक पडत नाही. आपण तसंच डिझाइन केलंय त्याला. मग ठीक आहे. r स्क्वेअर 2r स्क्वेअर, इथं 2r स्क्वेअर आहे, कॉमन काढले. काय काढले? कॉमन काढले. ब्रॅकेट मध्ये राहिला 1 मायनस कॉस थीटा. आठवा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला 1 मायनस कॉस थीटा ला आपण लिहितो 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे. 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 सगळे स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाले. आन्सर आलं 2r साइन थीटा बाय 2. सर एक सांगू का? सांग ना राजा, बोल बोल, काही टेन्शन नको घेऊ. सर डिस्प्लेसमेंट थोडं विचित्रच आहे हो. हा डिस्प्लेसमेंट थोडं विचित्रच आहे, टेन्शन नको घेऊ. प्रॅक्टिस एवढी करून घेऊ ना की एकदम लाईफ जिंगाला. टेन्शन बिलकुल नाही. चला हे पॉज करा, सुंदरशा अक्षरात लिहून घेतलं लिहून. ठीक आहे सर. म्हणजे एवढंच आहे ना की म्हणजे डिस्टन्स s इज इक्वल टू r थीटा. थीटा दिले की कार्यक्रम संपला. यस बॉस. ठीक आहे. डिस्प्लेसमेंटचं पण तेच आहे ना. म्हणजे मी हा फॉर्म्युला पाठ करू का? यस. न घाबरता फॉर्म्युला पाठ करून दे. जेव्हा केव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करेल तेव्हा डिस्टन्सचा फॉर्म्युला s इज इक्वल टू r थीटा आणि डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला 2r sin थीटा बाय 2. ओके लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे सर. नेक्स्ट पॉइंट याच्यावर थोडे क्वेश्चन घेता का? हो. अरे तुम्ही नाव घेतलं आणि मी क्वेश्चन नाही घेणार असं होऊ शकेल का? ठीक आहे. तर चल बघा, एकदा ऑब्झर्व करा. 2r sin थीटा बाय 2 फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. सर्क्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर पाथ मध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला r इंटू थीटा. डिस्टन्सचा फॉर्म्युला r इंटू थीटा आणि डिस्प्लेसमेंटच्या मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला 2r sin थीटा बाय 2. 2r sin थीटा बाय 2. ओके सर, समजलं सर. आता यामध्ये आपल्याला जर म्हणलं की थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री, थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री. मग तिथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढा. तर s इज इक्वल टू r इंटू 60. नाही 60 डिग्री जे आहे अँगल जो डिग्री मध्ये असतो तो साइन कॉस त्यांच्या मध्येच ठेवायचा. जेव्हा अँगल असा उघड्यावर ठेवतो तेव्हा त्याला रॅडियन मध्येच ठेवायचं. म्हणजे 60 डिग्रीला रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करणार? तसं सिंपल आहे. सर त्याला पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. कशानं? पाय बाय 180 म्हणजे साइन त्रिक 18 साइन 18 म्हणजे आन्सर आलं आपलं पाय इंटू r बाय 3. हे झालं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय असेल? तर x इज इक्वल टू 2r sin थीटा बाय 2. थीटा आता इथं पाय बाय 3 ठेवायचं का? नाही 60 ठेवून द्यायचं. डिवाइड बाय 2. 60 बाय 2 म्हणजे 30. sin 30 1/2 म्हणजे बघा 2r इंटू 1/2. 2 कॅन्सल. आन्सर आलं r. रेडियस कसं काय लिहू सर?
रेडियस कसं काय राजा, जर तू डायग्राम ड्रॉ केली ना या अँगल साठी तर तुला इक्विलॅटरल ट्रायंगल बनेल. सर दाखव डायग्राम ड्रॉ करून बघू तुम्हाला येते का. हो बाळ मी सांगतो. हा झाला समजा पहिला पोझिशन वेक्टर, हा झाला समजा दुसरा पोझिशन वेक्टर आणि हा असतो आपला डिस्प्लेसमेंट. तुम्ही ऑब्झर्व करा तिन्ही साइड जवळपास कशा दिसत असतील माहित आहे का, सेम. मग ही तर काय रेडियस असते, ही काय रेडियस. हा जर अँगल 60 असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल बनतो आणि हे काय भेटतं आपल्याला आर भेटतं. अशा खूप साऱ्या गोष्टी येतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. समजलं तुम्हाला हे. यस, आज आपण डिस्प्लेसमेंट बद्दल बऱ्यापैकी डिस्कशन केलं. डिस्टन्स एज वेल एज डिस्प्लेसमेंट, काही न्यूमेरिकल अप्रोच ही पाहिले आपण. ठीक आहे, काही फॉर्म्युले ही बनवले आपण. सर्क्युलर पाथ मध्ये कसं लॉजिक असेल, काय असेल, यावरती आपण छान डिस्कशन केलं. ठीक आहे, आता एक क्वेश्चन आपण याच्यावरती आणखीन माझं म्हणणं आहे की सॉल्व्ह करावं, जेणेकरून आपल्याला थोडीशी आयडिया येईल. आणि मी काय करतो, हे लेक्चर झालं म्हणजे संपलं याच्यात लगेच 1-2-4 क्वेश्चन टाकून देतो. प्लीज सॉल्व्ह करा आणि मला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वरती मला मेसेज करून आन्सर पाठवा. ठीक आहे, काय म्हणते बाबा क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट रिलेटेड क्वेश्चन आहे. एक पार्टिकल मूव्स इन अ सेमी सर्क्युलर पाथ. ओके, एक्स वाय झेड सर्वच ऍक्सिस ची गरज दिसाली. तुम्हाला तर डायग्राम दिसली असेल, मला डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ठीक आहे सर, ड्रॉ करा. चला लास्ट क्वेश्चन आहे बरं का, टेन्शन नाही, जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. तर या साइडला झेड ऍक्सिस, 3 डायमेन्शनल म्हणलं की कचरा बनतोच. हा, तर पार्टिकल ओ पॉइंट पासून चालू झाला. ठीक आहे, रेडियस आर चं एक सेमी सर्कल बनवलं. ओके, रेडियस आर चं एक काय बनवलं, सेमी सर्कल बनवलं. म्हणजे हा सेमी सर्कलचा सेंटर, तर हे वाला डिस्टन्स काय आर आणि हे वाला पण काय राहील आर. जर तुम्ही इथून हे बघितलं तर ते आरच राहील. म्हणजे पॉइंटला गेला तिथून पुढे कुठं मूव झाला बघा, टू ए. म्हणजे ओ पासून काय म्हणतंय, फ्रॉम ओ टू ए. या पॉइंटला नाव देऊ आपण ए, या पॉइंटला नाव देऊ आपण ओ. नंतर पुढे काय म्हणतं, देन इट मूव्स पॅरलल टू झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस इकडे बरं का, तर पॅरलल टू झेड ऍक्सिस. ठीक आहे, कव्हरिंग ए डिस्टन्स आर. हे डिस्टन्स पण आरच आहे. मग तो ए पॉइंट पासून आला आणि कुठपर्यंत आलाय बघा, बी पॉइंट पर्यंत. आर डिस्टन्स कव्हर केला, टेन्शन नका मी सांगतो. नंतर मध्ये फायनली इट मूव्स अलोंग बीसी. अलोंग बीसी म्हणजे या साइडला कुठेतरी तो मूव्ह झालेला आहे. ठीक आहे, असा पार्टिकल आपला मूव्ह झाला. ठीक आहे, बी आणि या पॉइंटला नाव दिलेले त्यांनी सी दिलेले. हा जो आहे ना तो ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट आहे बरं का, ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. मग अशा केस मध्ये विचारलंय काय बघू. ठीक आहे, आणि हे डिस्टन्स आहे ना बी पासून सी पर्यंत ते 2r आहे बरं का, 2r आहे. ठीक आहे, म्हणलंय का फाइंड रेशिओ ऑफ डी बाय एस. बरं ठीक आहे, डिस्टन्स डी आता तिथं म्हणायला पाहिजे त्यांनी, परंतु बोललं नाही. डिस्टन्स डी आणि एस म्हणजे त्यांनी डिस्प्लेसमेंट बोललं आहे. ठीक आहे, असं बोललं म्हणजे त्यांनी जनरली सांगतात. मग डिस्टन्स आधी डी काढू. सांगा बरं, ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट म्हणल्यानंतर इथून इथपर्यंत सेमी सर्कल आहे. मला काढायचे काय आधी डी. सर्वात पहिले तुम्ही ओ कडून ए कडे जाताना किती डिस्टन्स कव्हर केलं. सर तुम्ही सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की सर्क्युलर पाथ मध्ये जर डिस्टन्स काढायचा असेल तर एस इज इक्वल टू आर थीटा वापरा. आर तर माहित आहे सर कॅपिटल आर आहे त्या सेमी सर्कलची रेडियस. थीटा सर किती अँगल, सेमी सर्कल म्हणल्यावर 180. 180 ला आपण काय लिहितो पाय. म्हणजे सर झालं हो बाळ, फक्त ओ पासून ए पर्यंतचा कार्यक्रम झालाय. ठीक आहे, मग आता ए पासून बी पर्यंत किती आहे आर प्लस आर. नंतर बी पासून सी पर्यंत किती आहे 2r. सर एवढं सोपं आहे का. हो माय, डिस्टन्स एवढंच सोपं असते, डिस्प्लेसमेंट थोडस त्रास देत. परंतु मी तुम्हाला समजावून सांगणार. ठीक आहे, म्हणजे सर जर मी इथं 2r + r 3r मग r जर कॉमन काढलो तर ब्रॅकेट मध्ये सर मला भेटेल की y + 3. हो राजा तुलाच भेटेल. ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट म्हणल्यावर बघा तुम्ही इथून जर पार्टिकल मूव्ह झालेलं बघितलं तर सर्वात पहिलं डिस्प्लेसमेंट आहे हे. सर
असा गेलाय ना, अरे परंतु डिस्प्लेसमेंट काय असतं, द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. ठीक आहे, हे तर आपलं डिस्टन्स झालं, ऍक्च्युअल पाथ डिस्टन्स, शॉर्टेस्ट पाथ डिस्प्लेसमेंट. ओके सर, मग तुम्ही म्हणले म्हणून डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवतो. एस इज इक्वल टू इथून इथपर्यंत डिस्टन्स किती येणार, 2r येणार. डायमीटर हो, काय डायमीटर, बरं तो एक्स ऍक्सिस वर आहे म्हणून त्याला डायरेक्शन द्या. सर डायरेक्शन का बरोबर सर, नको सर डायरेक्शन ना जमत नाही. अरे राजा, तिथं सरळ सरळ दिसतंय की तू ओ कडून ए कडे जाताना कुठल्या ऍक्सिस वर जातोय, एक्स. डिस्प्लेसमेंट वेक्टर असतं, डिस्टन्स स्केलार असतं, म्हणून त्याचा काही इथं डायरेक्शनचा विषय नव्हता, परंतु इथे येतो राजा. ठीक आहे सर, बरं पुढं ए पासून कुठे गेला बी, परंतु तिथं कसा मूव्ह झालाय, स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला माहित आहे मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय राहतं, सेम. म्हणजे इथं मला मॅग्निट्यूड भेटलं डिस्प्लेसमेंटचं आर, पण डायरेक्शन कोणती आहे, तो अलोंग द झेड ऍक्सिस चाललाय. मग अलोंग द झेड ऍक्सिस साठी आपण काय वापरतो, के कॅप. चला आता बी कडून सी कडे जात असताना ते जो डिस्प्लेसमेंट झालं ते पण स्ट्रेट लाईन मध्ये झालं. मग इथं हा जो आहे 2r जो आहे तो डिस्टन्स पण आहे, डिस्प्लेसमेंट पण आहे. फक्त डिस्प्लेसमेंटला आपण डायरेक्शन ऍड ऑन करतो, तो कुठं जातोय, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस कडे जातोय, म्हणजे इथं आलं जे कॅप. हे बनलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. यस बार म्हणावं लागेल बरं का. ठीक आहे सर, मग याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, थोडस सिम्प्लिफाईड वे सॉल्व्ह करू का डायरेक्ट करू, सर डायरेक्ट करा सर, डायरेक्ट करा सर. यस इज इक्वल टू अंडर 2r चा स्क्वेअर 4r स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर, 2r चा स्क्वेअर 4r स्क्वेअर, 4r स्क्वेअर 4r स्क्वेअर 8 आणि हे 9r स्क्वेअर, म्हणजे बाहेर आलं 3r. आपल्याला विचारले डी आणि एस चा रेशो काढा. डी आणि एस चा रेशो, डी किती आहे, तर आहे ते r ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 3, r ब्रॅकेट मध्ये पाय प्लस 3 डिवाइडेड बाय डिस्प्लेसमेंट किती होतं, 3r. r गेट कॅन्सल, डी बाय एस चा फॉर्म्युला येतो पाय प्लस 3 डिवाइडेड बाय 3 येतं. अशा प्रकारे सुंदर असा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. असेच भरपूर बेस्ट क्वालिटीचे क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा मी तुमची माफी मागतो, मी छान प्रकारे कंटिन्युअसली लेक्चर टाकायचा प्रयत्न करेन. आणि मी हे पण प्लॅनिंग करतोय की दुसरा ट्रॅक चालू करतो, दुसरा ट्रॅक लवकरच चालू करतो. जे मुलं रिपीट वाले आहेत त्यांनी बिलकुल नाराज होऊ नका, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे राहील. छान प्रकारे मी सिलेबस कंप्लीट करून देईल, आणि ते पण चांगल्या क्वेश्चन सोबत, क्वालिटी ऑफ कॉन्सेप्ट सोबत. तर भेटू अशाच सुंदर लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी मच. आणि एक लास्ट, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि थँक्यू वन्स अगेन. चल थोडस मी रफ करतो, ठीक आहे, जेणेकरून मला इथं क्वेश्चन ठेवता येतील. कळतं ना तुम्हाला? हो सर कळतं सर. ठीक आहे, तर तुम्ही लेक्चर चे जे आता नेक्स्ट मी काही क्वेश्चन देणार आहे ते लगेच लेक्चर झाल्या करून कंप्लीट करून सोड. नंतर टेन्शनच नको, डायरेक्ट उद्या आलं लेक्चर की लगेच बघितलं. ठीक, भेटू.